मी अंबाबाई आणि माझ्या विठुरायाची शपथ घेऊन सांगते, मी विष्णू भाऊजींना मारलेलं नाही, मी काही केलेलं नाही. रमाई, जीव गेला तरी सकू विठ्ठलाची खोटी शपथ घेणार नाही हे नक्की. मग काय मी खोटी शपथ घेतली आहे? ज्या अर्थी दोघी शपथ घेत आहेत त्या अर्थी एक जण कोणीतरी खोटं बोलतंय, किंवा कदाचित दोघी खऱ्या असतील. अरे काका, तू हे काय परस्पर विरोधी बोलतोयस? कारण तिसरी व्यक्ती यात गुंतलेली आहे. तिसरी व्यक्ती? आणि ती तिसरी व्यक्ती म्हणजे यमुना. काय?